चला तर मग आता आपण आलोय वास्तुशांतीवरून आणि आता मला बॅग वगैरे पॅक करायची आहे, काही पूजेचं सामान भरायचं आहे, मुलींचा खाऊ पण भरायचा आहे. इकडे कपडे वगैरे भरून घेते मी आता पटकन व्यवस्थित. कपडे वगैरे भरून झाले. आता मुलींचा खाऊ वगैरे ठेवते मी इथे. थोडासा खाऊ घेतलाय पोरींसाठी. या साईडला पूजेचं सामान ठेवलंय. एका बाजूला थोडंसं मेकअपचं सामान घेतलंय. कॅरी बॅगमध्ये चिवडा वगैरे घेतलाय, तो असं साधं मऊ पडू नये म्हणून. इकडे सोया स्टिक वगैरे घेतलाय मुलींसाठी. शेंगा घेतल्या आहे आणि इथं मेकअपचं सामान घेतलंय एका डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून. अजून थोडंसं सामान भरायचं आहे. चला तर मग आता आम्ही निघालोय देवदर्शनासाठी. आमच्या शेजारच्या मावशी पण येत आहे आमच्या बरोबर. चला मग आता रस्त्याने बोलू आपण तुमच्याशी. चला तर मग आता आम्ही महादेवाचं दर्शन घेतो आणि मग बस स्टँडला वगैरे जातो. बस स्टँडला पोहोचलो आम्ही, तेव्हा काय मला शूट करता नाही आलं. बसमध्ये खूप गर्दी असल्यामुळे आत्ताच आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे. आता आमची ट्रेन येईल अजून 30 मिनिटं. हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही आज सिहोरला जाण्यासाठी निघणार आहोत, पण गाड्यांना गर्दी असल्यामुळे मला काही जास्त शूट करता नाही आले. आत्ताच आम्ही सिहोर मंदिरात पोहोचलो. रूम बघितल्या पण तिथे रूम एकही शिल्लक नव्हती. त्यामुळे आम्ही तिथे असलेल्या पंडालमध्ये थांबलो आणि त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे होणार आहोत. बोलते मग मी तुमच्याशी नंतर. बघा तर मग आहे पंडाल. या पंडालमध्ये बघा किती गर्दी आहे, किती दुरून लोक आलेले आहेत. बघा मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. भरपूर लोक आलेले आहेत पंडालमध्ये. आम्ही सिहोरमध्ये फ्रेश वगैरे झालो आहे. आता चहा नाश्ता वगैरे करायचा आहे. त्यानंतर मग देवदर्शन करायचं आहे. आमच्या बरोबर या मावशी पण आल्या आहे, काका पण आले, आनंदिता पण आहे, उन्नती पण आहे. उन्नू ये ना इकडं. आता मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते आहे. तिथे खूप मोठी शिवलिंग आहे. तिथे मंदिराचं काम वगैरे चालू आहे. इकडे बाजूला पंडाल आहे. मागच्या बाजूला विष्णू नारायण झोपलेले त्याची स्थिती आहे. आता आम्ही चहा मागवला आहे, चहा घेत आहोत. मुली पण माझ्या चहा घेत आहे, चहा बिस्किट. चहा घेतल्यानंतर आम्ही इथे शेजारी स्टॉल वगैरे लागलेले आहे. इथं कुंकू सिंदूरदानी आहे, बांगड्या वगैरे आहे, महाकालचे शर्ट वगैरे लावलेले आहे. आम्ही स्टॉल बघत आहोत. खूप छान छान स्टॉल आहे इथे. आमच्या शेजारच्या मावशींना नातूसाठी काहीतरी वस्तू घ्यायच्या होत्या. बघता येत्या, आवडल्या तर घेऊ. 100. चला पुढे बघू आपण अजून. बघा इथे शिवलिंग पण आहे. खूप छान छान शिवलिंग केलेले आहे. नंदी पण आहेत ब्लॅक कलरमध्ये. इथे बांगड्या पण आहे बघा, खूप सुंदर बांगड्या आहेत. खूप छान छान आहे कलर याच्यात. बघतो आम्ही, आवडलं तर घेऊ.
मावशींना काही आवडत नाही आहे. हा ताटावर टाकायचा रुमाल आहे बघा. आपण पूजेसाठी ताट घेऊन जातो ना, त्याच्यावर टाकण्यासाठी तो रुमाल आहे. आम्हाला काही एवढं खास नाही वाटलं, आम्ही काही घेतलं नाही. आजूबाजूचे बघा परिसर किती सुंदर आहे. खूप छान छान वस्तू वगैरे आहे इथे विकण्यासाठी. आता आम्ही चाललो आहे गोशाळेमध्ये. हा अर्धाच पार्ट आहे, अर्धा पार्ट तुम्हाला नंतर येणार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. बाय बाय.